राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। याचा मोठा फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसलाय। मराठवाड्यामध्ये पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचं ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला आहे। तसंच पावसामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुराचा देखील मोठा फटका बसलेला आहे। या पुरात अनेक जनावरांचा मृत्यू झालाय। शेतातील पिकं वाहून गेलेली आहेत, तर अनेकांचे संसार देखील उघड्यावरती आलेले आहेत। दरम्यान अजूनही पावसाचा धोका टळलेला नाहीये। उद्या देखील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पुण्यामध्ये अवघ्या काही वेळातच सुरू झालेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। हवामान विभागाकडून 19 सप्टेंबर शुक्रवारी देखील पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच ताशी 30 ते 40 प्रति किलोमीटर वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट असणार आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान कुठे कुठे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 ते 40 किलोमीटर इतका असण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकणातील 3 जिल्हे सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मुंबई आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे। दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोलापूरमध्ये पावसानं आधीच मोठं नुकसान झालेलं आहे, मात्र पुन्हा एकदा सोलापूरला देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। दरम्यान विदर्भात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। गेल्या 1-2 दिवसांपूर्वी हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला होता तो अंदाज आपल्याला खरा ठरताना पाहायला मिळतोय। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पुण्यामध्ये आज दुपारी अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। दरम्यान पुणे शहरात अचानक पावसाने हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं। मुंबईच्या हवामान विभागाने पुढील 3 तासांसाठी येलो अलर्ट दिलेला आहे। शिवाय नागरिकांना सतर्कतेचाही इशारा दिलेला आहे। यासोबतच महाराष्ट्रातल्या इतर भागालाही मुंबई हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांसह वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे। पुणे जिल्ह्यासह पुढील 3 तासात अहिल्यानगर, धाराशिव, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांसह वादळी वारे आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। शिवाय नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्लाही हवामान विभागाने नागरिकांना दिलाय। अचानक पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे। यासोबतच शेतकऱ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे। बंगालच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय। शिवाय पुढचे 2 ते 3 दिवस पावसाच्या ढगांचं सावट कायम राहणार असल्याचंही हवामान विभागाने संकेत दिलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सततच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। अनेक भागांमध्ये सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे। नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।